नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे अपडेट आलेली आहे, जे आपण अगोदर तुम्हाला 2 ते 3 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं की ही तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जुलै महिन्याच्या शेवटी. तर ती बाब या ठिकाणी खरी ठरलेली आहे. तर काल संध्याकाळला तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी महसूल आणि वन विभागांतर्गत ही जी पदं भरली जातात त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये एकूण किती पदं आहेत, त्यासोबतच याचा अभ्यासक्रम काय आहे, सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता, परीक्षा कोण घेणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, एकच परीक्षा होणार आहे का 2 परीक्षा होणार आहेत, ही संपूर्ण माहिती, परीक्षेचा दिनांक, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणं अपेक्षित आहे. व्हिडिओला कोणी स्किप मधनं करणार नाही. व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी थोडक्यात माहिती देतोय आणि पुढे लगेच आपण जाहिराती संदर्भात माहिती बघणार आहोत. अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ठिकाणी तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदाकरिता सर्व विषयासहित नवीन ऑनलाईन बॅच आपण चालू करत आहोत. ऑलरेडी चालू झालेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. म्हणजे याचे सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहे. डेली लाईव्ह लेक्चर असतील, तज्ञ फॅकल्टी ज्यांचा तलाठीमध्ये मागच्या वेळची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तलाठी म्हणून सिलेक्शन झालेले असे शिक्षक सुद्धा आपल्याकडे असणार आहेत. तलाठी अधिक आहेत त्यांचं परत आता नगर परिषद मध्ये आहे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी. ही जर तुम्हाला लाईव्ह नाही पाहता आली तर रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव करून घेतला जाणार आहे. सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स आपण देतोय. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे, तलाठी बनायचं आहे, म्हणजे 100% आउटपुट पाहिजे त्यांच्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अभिजित सर्स अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आजची 23 जुलै आहे तारीख, कालचा 22 जुलै 2026 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणजे ही परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत. मी अगोदर 2 महिन्यापूर्वी ही बाब सांगितली होती की सरळ सेवा परीक्षा, काही सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत. त्यामधील महसूल आणि वन विभागाअंतर्गत जे ग्राम महसूल अधिकारी तलाठी गटक एकूण याच्या जागा 1539 आहेत. काय म्हटलेलं आहे बघूया आपण, कधीपासून फॉर्म भरायचा आहे. आयोगामार्फत गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती काही पदाकरिता. आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धी पत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 म्हणजे आता जुलै चालू आहे, 25 ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे 3 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे. ओके. प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन ओएमआर आधारित घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धी पत्रकाचे जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भात शासन निर्णय व सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिनांक 5 मे 2026 नुसार महाराष्ट्र गटक सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्र प्राप्त होत आहे. त्यामुळे प्रस्तुत परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा म्हणजे गटक सेवाचा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणी पत्राचा संक्षिप्त तपशील, थोडक्यात तपशील या ठिकाणी खालील प्रमाणे यांनी दिला आहे. पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण अभ्यासक्रम सुद्धा बघणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे. महसूल आणि वन विभागाअंतर्गत तलाठी पदाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असणार आहे. परीक्षा एकत्रच होणार आहे. तुम्हाला त्यानंतर प्रेफरन्स देता येणार आहे. ओके. 1539 जागा. आवश्यक पात्रता, शैक्षणिक पात्रता, संविधानिक विद्यापीठाची पदवीधारक उमेदवार, कोणत्याही शाखेतील पदवीधारक महिला आणि पुरुष उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ओके. तुमचं आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मेडिकल फील्ड, कोणत्याही फील्ड मधनं, कोणत्याही शाखेमधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले किंवा ज्यांनी आता नुकतीच परीक्षा दिलेली आहे, ज्यांचा निकाल लागणार आहे किंवा लागलेला आहे, ज्यांच्याकडे मार्क मेमो आहे, डिग्री सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, मार्क लिस्ट असेल, ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज दिनांक स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2026 म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याचा अवधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक
आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल वरती ऍड केलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके, आता हा झाला महसूल आणि वन विभागामधला. दुसरं पद आहे लिपिक टंकलेखकचं नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालय अग्न नागरी पुरवठा कार्यालय. यामध्ये लिपिक टंकलेखकच्या एकूण 480 जागा भरल्या जाणार आहेत. याला सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ज्यांचं मराठी 30 किंवा इंग्लिश 40 टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यांच्याकरिता फॉर्म भरताना लिपिक टंकलेखक क्लर्कचं वेगळ्या जागा आहेत लिपिकच्या. ओके, त्यानंतर महसूल आणि वन विभागानंतर नोंदणी मुद्रांक विभाग लिपिक टंकलेखकच्या 339 जागा आहेत. अशा एकंदरीत 3088 आणि अगोदरच्या म्हणजे अशा जवळपास 5000 प्लस जागा या ठिकाणी एमपीएससी मार्फत घटकाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याचा आता अभ्यास आपलं एकच ध्येय असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला तारीख समजली पाहिजे. किती सांगितलेली आहे 25 ऑक्टोबर 2026 म्हणजे आजची तारीख आहे 23 जुलै. बरोबर तुमच्याकडे 3 महिन्याचा कालावधी आहे आणि 3 महिन्यामध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम तुमचा या ठिकाणी होऊ शकतो, केला तर होऊ शकतो. यामध्ये आपण बघणार आहोत अभ्यासक्रम तुम्हाला नेमका काय देण्यात आलेला आहे पूर्व परीक्षेचा. शेवटपर्यंत बघा काय काय विषय आहेत, कोणकोणते दिले आहेत आयोगाने. त्यामधला पहिला पार्ट परीक्षा कशी असणार आहे तुमची. पूर्व परीक्षा 100 गुण, पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी घेतली जाणार आहे. बघूया या ठिकाणी काय त्यांनी दिलेला आहे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क चा हा सिलेबस आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी नॉन गॅजेटेड सर्व्हिस एक्झामिनेशन संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणाला आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा 400 गुण असणारा एकूण 2 पेपर असतील. सध्या आपल्याला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी की अराजपत्रित पद संयुक्त पूर्व परीक्षा तलाठी करिता काय किती मार्क असणार आहेत. प्रश्न संख्या 100, एकूण गुण 100, दर्जा पदवी मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. कालावधी परीक्षेचा 1 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये ही परीक्षा असणार आहे. याच्यात वयोमर्यादा देतोय तुम्हाला ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता 43 या ठिकाणी ज्यांचा आहे. आणि परत अंशकालीन पदवीधर असतात, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग, खेळाडू यांच्याकरिता, माजी सैनिक यांच्याकरिता काय दिलेलं आहे वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे. तर याला नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब असणार. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर 25% म्हणजे 1/4 सिस्टीम या ठिकाणी लागू असणार आहे. त्याला भिण्याची आवश्यकता अजिबात नाही. तुम्ही जर चांगल्या प्रकारे अभ्यास करत असाल तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगची कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. याचा जो सामान्य क्षमता चाचणी आहे हा सिलेबस आपण जो अभ्यास करतोय तोच आहे. सामान्य क्षमता चाचणीमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, डिटेल एक्सप्लेनेशन मी नंतर देईन, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पूर्व परीक्षेचा 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असतो. 100 प्रश्न 100 गुणांचा पेपर असेल. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे अभ्यासक्रम आहे सरळ सेवेला ऑलरेडी तुम्ही करतच आहात 4 विषय, तोच अभ्यासक्रम असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे फक्त तुम्हाला वेळेमध्ये 1 तासामध्ये 60 मिनिटांमध्ये किती 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे आणि विषय सुद्धा सोपे आहे. तुम्ही जर दररोजचा 2 ते 3 तासाचा जर अभ्यास करत असाल म्हणजे सकाळी 2 तास आणि रात्रीला 2 तास असे एकंदरीत 4 ते 4.5 तास आपण लेक्चर व्यतिरिक्त तर तुम्हाला या ठिकाणी पूर्व परीक्षा पास होण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही. अगदी 100 पैकी तुमचं किमान तुम्हाला तलाठी बनायचं आहे तर 50-55 मार्क या ठिकाणी लागणार आहेत. तर या ठिकाणी मी जे सांगितलेलं आहे तुम्हाला महत्वाचं की अभ्यासक्रम सांगितलेला आहे त्याचा दुसरा व्हिडिओ डिटेलमध्ये मी नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. पूर्ण सिलेबस डिकोडेड केला जाणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा झालेली आहे. कधीपर्यंत फॉर्म भरायचे 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची अवधी दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असणार आहे. त्यानंतर नियोजनाचा व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये बनवणार आहोत आपण. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती ग्राम महसूल अधिकारी यावर्षी व्हायचा आहे. 1539 जागा तुमच्या असणार आहेत. तुम्हाला जर इच्छा असेल आणि आपल्याला जर योग्य मार्गदर्शन घेण्याच्या वाटत असेल तर या ठिकाणी पुण्यामध्ये ऑनलाईन अकॅडमी आहे. तुम्ही घरी बसून आपल्या ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथं ऍप लेक्चर बघू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. पेपर सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. दर महिन्याला झूम मीटिंग असेल. ओके, दर आठवड्याला जे टॉपिक आपण घेणार आहोत त्या टॉपिक वरती पेपर सुद्धा या ठिकाणी
घेतला जाणार आहे. सर्व विषयाकरिता तज्ञ फॅकल्टी या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके. आणि ज्यांना फॉर्म भरायचा त्यांच्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करा. तिथं लिंक शेअर केलेली आहे. ओके. थँक्यू.